फडणवीस वारंवार सोबत घेऊन जातो म्हणतात, मात्र ते आश्वासन पाळत नाहीत असं जयंत पाटलांनी म्हटलं आणि जोरदार टोलेबाजी केली। ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पावरून जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही जुगलबंदी पाहायला मिळाली। इशारो में काय चाललंय, सदस्यांकडून विचारणा करण्यात आली आणि सभागृहात एकच हशाही पिकला। म्हणजे प्रस्तावाची ओपनिंग बॅटिंग नानाभाऊ पटोलेंनी केली आणि नेहमीप्रमाणे शेवटचे आले तरी ओपनिंग बॅट्समन सारखंच आमच्या जयंतरावनी देखील त्या ठिकाणी बॅटिंग केली। पुन्हा निवडून यायचं असेल तर 2020 ची मॅच खेळावी लागेल आणि म्हणून सगळे बॅट्समन मैदानात उतरवले आणि अशी बॅटिंग केली की आम्ही विश्वचषक जिंकलो आणि चॅम्पियन म्हणून या भागामध्ये आलो। तर शेवटी येऊन जयंत पाटलांचं ओपनिंग भाषण असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे आणि फडणवीसांनी जयंत पाटलांच्या या फटकेबाजीचं कौतुक केलं आणि त्यावर जयंत पाटलांनी देखील फडणवीस सोबत घेऊन जातो सांगतात पण नेत नाही अशा शब्दात टोला हाणलाय। ट्रान्स हार्बर लिंकवरून ही सगळी टोलेबाजी इथं पाहायला मिळाली। जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना कसं उत्तर दिलं, कशा पद्धतीनं भाषण केलं ते देखील पाहूया। मुंबई गोवा महामार्गाचं काम 10 वर्ष झाले, अजून पूर्ण झालं नाही। नितेश राणे आता मंत्री झालेले आहेत। मला खात्री आहे की जोरदार प्रयत्न करून हा प्रकल्प लवकर ते पूर्ण करतील। 2019 आधी त्यांनी भाषण केलं, जयंतराव 2019ला ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण होईल आणि तुम्ही आणि मी एकत्रित जायचंय। 19 नाही होत, प्रकल्प मोठा असतो, 22ला झालं, 23ला झालं, पण बरोबर घेऊन जाण्याचं ते सारखे विसरतात। हा मोठा प्रॉब्लेम आहे सध्याचा। नाही आश्वासनच, सभागृहातलं आश्वासन आहे त्यांचं, ते आश्वासन देतात ते पाळत नाही, तसा माझा अनुभव फार वर्षापासून आहे। तर एक महत्त्वाची बातमी यावेळेस समोर येते। खातेवाटप आज रात्री किंवा उद्या सकाळी होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, मंत्र्यांचं खातेवाटप आज रात्री किंवा उद्या सकाळी होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस जाहीर केलंय। खाते वाटप लवकरच होणार आहे। लवकरचचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं।